हॅलो. चला आपण सामन्यावर पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. नांदकर गावचे लेजंड खेळाडू निलेशजी कोहली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करायची आहे. प्रत्येकी 5 षटकांचा सामना. हॅलो. 5 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं या ठिकाणी अनिवार्य आहे. हरेश भाऊ 11 आमने विपक्ष जिनल 11 खांडवल या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूला आमनेगावचे युवा उद्योजक हरेश भाऊ जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माजी सरपंच ग्रामपंचायत खांडवलचे अमोलजी पाटील यांचा संघ अर्थात जिनल 11 खांडवल हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सामना देखील नॉकआउट राहणार आहे याची देखील आपण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होणार त्याला मात्र स्पर्धा इथे सोडावी लागेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जय भोलेनाथ जांभूलपाडा संघाच्या विरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. पावसाची देखील या ठिकाणी हजेरी आपण पाहतोय. अतिशय सुंदर टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण युट्यूब या वाहिनीवरती स्पर्धा मात्र अनुभवतो आणि ऐतिहासिक क्रीडांगणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथून मात्र या स्पर्धेला मात्र सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करतायत. चॅम्पियन ट्रॉफी 2026 नाणेफेकी जिंकली हरेश भाऊ 11 आमने संघानं आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. अक्षय थेटे एज अ आयकॉन आणि आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत राहणार आहे. बॅटलला पाहायला मिळतोय कारण खांडवल संघाचा आपण विचार केला तर मात्र योगेश्वर पाटील एज अ आयकॉन म्हणून त्या संघामध्ये खेळतोय. म्हणजे हा बॅटल एक्झॅक्टली या ठिकाणी सर्वांसाठी पाहण्यायोग्य राहणार आहे. एसट्याच्या पाठीमागे विकेटकीपर योगेश कोहलीला आपण पाहू शकाल. एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आणि या पावसाळी क्रिकेट म्हटलं की रबर बॉलचा बादशाह बनवून कामगिरी करतो सातत्यानं अक्षय थेटे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन कॅटेगरी असेल प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपल्या गावाचं नाव आणि 7 समुद्र पलीकडे घेऊन गेला असा हा गोलंदाज थेटे. पहिलाच बॉल आपली देण्याचा प्रयत्न बॅटरच्या वाकाच्या बाहेर बाउन्सर आणि त्याच्यामुळे मात्र दुनियात पंचांचे समांतर वाईट सुरुवात करतोय. एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रस वाईट श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळाले. जिनल 11 खांडवल संघाची लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आणि आज योगेश्वर पाटील भन्नाट फॉर्मात आहे. आदित्यने सुद्धा मात्र त्याला चांगली साथ दिली आणि ही जोडी आपल्याला सलामीवीर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढचा बॉल हो पुन्हा बाउन्स होता परंतु या ठिकाणी बॅटची वरची कडा आणि हो 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 क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अगदी स्टेट फाईन कडे आपण जर विचार केला तर मात्र फिल्डर ड्रेप मध्ये आहे परंतु त्याच्याकडून मात्र ही चुकी घडली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. ऍक्शन असं वाटलं होतं की मात्र चेंडू स्टॉप केला जाईल परंतु कुठेतरी त्याच्याकडून मात्र हे मिस्टेक घडली आणि हे दृश्य पहा. चेंडू आय थिंक पाण्यामध्येच मात्र लँडिंग झाला आणि त्याच्यानंतर 2 पायांच्या मधून फरार आणि बाउन्सर साठी या ठिकाणी बॅटिंग रिव्ह्यू. चला आता मात्र टीव्ही पंच चला आपल्या कंट्रोल मध्ये यायचं आहे. चेक करायचं आहे कारण पहिला बाउन्सर होता 1 4 द ओव्हरचा जरूर पंचांनी इथे इशारा करण्यात आला होता परंतु हा दुसरा बाउन्सर आहे की नाही आता मात्र हे चेक करावं लागेल. कारण पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे. तुम्ही कुठल्याही क्षणाला मात्र त्याचा वापर करू शकता आणि आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र DRS ची मागणी केली.
इट्स नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा दुसरा बाउन्सर होता. 1+4 एकूण 5 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. 5 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि फ्रीट बॉलवरती देखील या ठिकाणी योगेश्वर पाटील या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. बिनगडीबा 6. बादच्या सहाय्याने आतापर्यंत 4 रन्स योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून पहिल्या 2 धावा आपण अतिरिक्तच्या रूपाने पाहिल्या. ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. फ्रीट बॉल. चेंडू हा छत्रशी आय थिंक जजमेंट घेतात झेल पकडण्यासाठी. झेल पकडला जरूर परंतु त्या ठिकाणी फलंदाज योगेश्वर असेल नाबाद. परंतु 2 धावा घेण्यापासून त्याला मात्र रोखू शकले नाहीत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल. आणि आज जिनल 11 संघाचा विचार जर आपण केला तर जास्त फॅन्स जास्त समर्थक त्यांचे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे फटके देखील आपण पाहतोय आणि सिंगल डबलला देखील या ठिकाणी प्राधान्य दिला जातोय. हो पुन्हा मात्र इथे मिस्तामिंग स्ट्रोक बाला मिळतो खेळायचं तो ऑन साईडला परंतु चेंडू आय थिंक चाललाय थर्ड मॅनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी झोडली जाईल. काल आपण पाहिलं असेल की पूर्ण दिवसामध्ये विनय पाटीलला जबरदस्त अगदी धाबांचा पाऊस पडला. त्याला देखील दैवतनं देखील चांगली साथ दिली आणि आज ही जोडी चमकदारी कामगिरी करतोय. आणि जय भोलेनाथ जांभूळपाडाला सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये कारण आज त्यांचा आयकॉन किरण पाटीलची अनुपस्थिती असताना देखील जबरदस्त त्यांनी कामगिरी केली. 2 पैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. पुन्हा कमी गतीने टाकलेला चेंडू. चेंज ऑफ पेस. जबरदस्त व्हेरिएशन. मग टेनिस बॉल असू द्या की रबर बॉल असू द्या हे बॉल अक्षय थेटेच्या भात्यातून निघताना आपण अनेकदा पाहिलेले आहेत. जबरदस्त हा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण त्याची पाहत असतो. एक धाव मात्र या ठिकाणी बोलून पूर्ण गेली. पहिल्या षटकाचा केलेल्या प्रगती पथावरती सुरू आहे. 5-5 षटकाची मॅचेस आता मात्र आपण पाहतोय. पहिल्या षटक प्रगती पथावरती सुरू. हो चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी. या चेंडूमध्ये थोडासा वेग जास्त प्राप्त केला आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पहिला डॉट बॉल अक्षय तडीच्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. आज वातावरण देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी पावसानं सकाळपासून चांगली हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की प्रेक्षकांनी देखील चांगली हजेरी लावलेली आहे. 4 चेंडू आतापर्यंत लिगलला हाताळलेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटकातील कारण 2 अतिरिक्त चेंडूच्या हाताळणी आपण पाहिली. हो अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर झपकन बाहेर निघालाय. वा फिंगर रोल करतोय आणि हीच तर कला आहे अक्षय थेटेकडे. चेंडू वलवण्याची कला. जबरदस्त. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश्वर पाटील करतोय. अजून एक चांगला बॉल परंतु विकेट किपर कडून झाले मिस्टेक आणि चेंडू फरार. बॉर्डरलाईनच्या पलीकडे बायच्या स्वरूपात अतिरिक्त 4 धावा आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो जिनल 11 खांडवल संघाची कारण एकही गडी मात्र या संघाने गमावला नाहीये आणि फलकावरती तब्बल 14 धावा. ग्रेट स्टार्ट. परंतु थेटेचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये जरूर त्याने थोडाफार स्ट्रगल केला परंतु पाठीमागे 3 चेंडू जर आपण विचार केला तर मात्र एकही त्या चेंडूवरती त्यांनी धाव खर्च केली नाहीये. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू त्यांनी हाताळले परंतु कुठेतरी विकेट किपर योगेश कोहलीकडून मात्र मिस्टेक घडली आणि त्या बायच्या स्वरूपात 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. सुनील गांगोडे मॅन फ्रॉम बापगाव. पहिल्याच बॉल अगदी शेव वेगवान चेंडू होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. सुनील गांगोडेचा विचार आपण केला तर मात्र नेहमीच चांगली कामगिरी त्याची आपण पाहत आलेला आहोत परंतु आज रबर बॉल मध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो कामगिरी करेल. व इथे मात्र पावसाळ बागफुटला दिलाय. कट करण्याचा प्रयत्न चेंडू अतिशय वेगानं मात्र पावसाळ गल्लीमधून ट्रॅव्हल जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी जिथे पाणी साचला तिकडे मात्र चेंडू जाऊन लँडिंग झाला आणि तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा फलंदाजाने देखील पूर्ण केल्या. प्रत्येक धावेनंतर टाळ्यांचा गजर खांडवलकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण देखील मात्र ठाऊक आहे की प्रत्येक धाव ही फार महत्वपूर्ण असते.
17 धावा फलकावरती. आणि आता मात्र वातावरण पाहिले तर फार मोठे ढग आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जणू काही मुसळधार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, त्यात काही शंका नाहीये. काल देखील मुसळधार पाऊस आला आणि धाबांचा देखील पाऊस आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. फटका आम्ही टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक आय थिंक यष्टीरक्षक थेटे डाऊन द बॉल ओव्हर कॅच, जबरदस्त कॅचिंग. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना जिनल 11 खानवळ संघाला. आदित्य शेलार इज गॉन. पहा थेटेकडे गोलंदाजी द्या, थेटेकडे विकेट किपिंगची भूमिका द्या किंवा थेटेकडे फलंदाजीची जबाबदारी द्या. सर्व जबाबदाऱ्या तो मात्र चांगल्या प्रमाणे पार पडत असतो. आणि हा झेल पहा, वा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर त्याने ठेवली घारी प्रमाण. आणि ऐनवेळी मात्र आपल्या उजलीमध्ये चेंडू त्याने कैद केलाय. आदित्य शेलारची इनिंगचा मात्र या ठिकाणी अंत झालाय. फक्त 3 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज करण उर्फ लारा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. पाऊस देखील जोराने आलाय. 5 षटकामध्ये किमान तुम्हाला 55-60 धावसंख्येपर्यंत जरूर या ठिकाणी मजल मारावी लागेल. आणि जोपर्यंत योगेश्वर पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत जरूर हा आकडा मात्र त्याच्या डोळ्यासमोर असेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक विक्रम या खेळाडूने आपल्या नावावरती केला आणि तो विक्रम कधीही तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये तोच नव्हे तर त्याचे चाहते देखील या ठिकाणी विसरू शकणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी तो विक्रम प्रस्थापित केला. याच विभागामध्ये किरवलीच्या मैदानावरती 3 सामन्यांमधील लागोपाठ 3 अर्धशतकी इनिंग. करण उर्फ लारा स्ट्रायकिंग एंडला. आणि आता मात्र पहा दोन्ही खेळाडू आता मात्र एकाच गावाला बिलॉंग करतोय, सुनील गांगुडे आणि करण. आणि आता मात्र दोघांचे आता वीक पॉईंट काय आहे, स्ट्रॉंग झोन काय आहे, दोघांना एकमेकांना अगदी ठाऊक असतील. आणि त्याच्यामुळे मात्र पहिलाच बॉल या ठिकाणी गांगुडेने मात्र हाताला करणच्या अगेन्स्ट डॉट. कारण ग्रामीण क्रिकेट ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मात्र 2 खेळाडू हे एकाच संघातून खेळत आहेत, परंतु आज एकमेकांचे वैरी झालेले आहेत. हेच तर लीगची एक वेगळी मजा असते. डॉट बॉलला मात्र या ठिकाणी जबरदस्त मात्र इथे लेंथ आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये काय कामगिरी करतोय. फटका हवे, तिथे देखील टायमिंग प्रॉपर नाही. पुन्हा थेट डाऊन दी बॉल. हा देखील झेल होणार का हा प्रश्न पडला होता, परंतु चुकी घडली. कारण थोडासा अनुमान थेटेचा चुकीचा राहिला आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की 2 हातांच्या मधून चेंडू मात्र जमिनीवरती लँडिंग झाला. हे दृश्य तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये. हो लगभग या ठिकाणी असं वाटलं होतं की हा देखील झेल होणार. थेटे चेंडू पर्यंत जरूर पोहोचला, परंतु इथे मात्र करणच्या पाठीमागे लक फॅक्टर असंच म्हणावं लागेल. कारण हा जीवनदानाचा एक प्रमाणे आपण म्हणू शकतो. 2 रन्स मात्र जरूर पूर्ण केल्याने 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सुनील राऊंड विकेटनं. अजून एक चांगला बॉल. उचले घेणारा चेंडू विकेट कीपरकडून पुन्हा मात्र इथे थोडीशी मिस्टेक बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाबा इथे मात्र येत आहेत. धाबा येणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण महत्वपूर्ण मॅचेस खेळतो, कारण ही मॅच नॉकआउट आहे. कारण तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकावत लागेल आणि त्याच्यासाठी मात्र हे सर्व परिश्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या वतीनं जो संघ जिंकेल तो जय भोलेनाथ जांभूळपाडा संघाच्या विरोधात पुढचा सामना सेमीफायनलच्या लढतीमध्ये खेळणार आहे. तर जांभूळपाडा संघाला देखील विनंती असेल की आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका, कारण यानंतर आपला सामना असेल याची आपण नोंद घ्या. योगेश्वर आतापर्यंत चांगला खेळलाय आणि चांगला खेळावं लागेल जर चांगली धावसंख्या तुम्हाला उभारायची असेल तर. ऑन साईडला या ठिकाणी हुक केलाय, चेंडू हवेत, परंतु जजमेंट चुकी झाले. चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. ग्रेट शॉट. डाबा स्टिकवर ज्यावेळी तुम्ही चेंडूच्या हाताने योगेश्वरच्या अगेन जर केली तर मात्र याच प्रमाणे त्याचा मात्र या ठिकाणी तो उत्तर देऊ शकतो. आणि या ठिकाणी
जबरदस्त हुकचा अंदाज. एक क्षण असं वाटलं होतं की आय थिंक लॉंग लेगच्या क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु त्याचा अनुमान चुकीचा राहिला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. या 4 धावेच्या सहाय्याने चेंडू संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती. आणि अजूनही मात्र आपण जर विचार केला तर मात्र बॅटिंग ऑर्डर फार लॉंग आहे जिनेर 11 खांडवलचा आपण विचार केला तर. आणि त्याच्यामुळे आता मात्र दोन्हीही बॅटर आता हात खोलतायत आणि खोलावेच लागतील. आमनी लोणार क्रिकेट असूनचा मात्र या ठिकाणी एक उत्सव आणि या स्पर्धेची प्रत्येक वर्षी सर्व खेळाडू आतुरतेने मात्र वाट पाहत असतात. 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपूर्ण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी 24 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर अक्षय थेटेने 14 खर्च केल्या. या षटकामध्ये सुनील गांगुडेने मात्र 10 खर्च केल्या. विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं आणि आता मात्र दीपेन केने च्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी सोपवलाय संघनायकाने. दीपेन केने देखील आपण विचार केला मागील 2 पर्वांचा विचार आपण केला तर मात्र दीपेनने सर्वांना इम्प्रेसिव्ह केलेलं आहे. इम्प्रेस केलं असंच म्हणावं लागेल. ओव्हर पिच बॉल जरूर होता परंतु आय थिंक बादशी आय थिंक हातली खेळा नाही, त्यामुळे मात्र पाहतो की चेंडू आय थिंक लगभग लॉंग डीच्या दिशेने मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि मागच्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आय थिंक दीपेन केने मालिकावीर ठरला होता. मॅन ऑफ द सिरीज हा पारितोषिक त्याने जिंकला होता सौमित केबल नेटवर्कच्या माध्यमातून खेळत असताना. ओहो, अजून एक चांगला बॉल. वाह, बीट केलाय पूर्णपणे योगेश्वर पाटीलला. काय चेंडूच्या हात आली. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये असं एक क्षण वाटलं होतं की मात्र आय थिंक चेंडू एस्टरवरती धडकतो की काय. आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी या ठिकाणी आता मात्र प्रश्न निर्माण करतोय दीपेन. 3ऱ्या षटकामध्ये आय थिंक कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळले, फक्त एकच धाव खर्च केली. समोर आहे योगेश्वर पाटील. ओव्हरपिच बॉल सरळ, वॉट अ शॉट, स्टेट लॉंग ऑफ कडे मात्र चेंडू डाबल झालाय आणि धावा मिळतील एकूण 4. ज्या वेगानं आय थिंक बंदुकीतून गोली निघते त्या वेगानं योगेश्वर पाटीलच्या बॅटमधून चेंडू निघालाय. रॉकेट शॉट, मिड ऑफच्या डोक्यावरून कडक शॉट, क्लासिकल फटका. आणि तसं जर पाहिलं तर 20 सेफ मध्ये चांगला खेळतोय योगेश्वर. आपण अनेकदा पाहिलेलं आहे की लॉंग ऑन लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा तो जोडत असतो आणि त्याच दिशेने फटका. आता मात्र ऑनसोला पुन्हा या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला जमिनीच्या साह्याने संत गतीनं क्षेत्ररक्षक आय थिंक चेंडू होते वेगाने येतात. प्रशांत चोरगे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकच धाव आणि आता मात्र पावसाची हजेरी. धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत असंच म्हणावं लागेल टीम जिनेर 11 संघासाठी, कारण सिंगल डबलला चांगला प्राधान्य देत आहेत. त्याच्यानंतर अधूनमधून मोठे फटके देखील पाहायला मिळत आहेत. आणि आज क्वालिटी क्रिकेट योगेश्वर पाटील आय थिंक त्याच्याकडे मात्र एवढा वर्षाचा अनुभव नाही परंतु टॅलेंटेड खेळाडू आहेत. जो टॅलेंट त्याच्याकडे आहे, जी गुणवत्ता त्याच्याकडे आहे, तो आता मात्र आपल्या साथीदाराला देखील या ठिकाणी ओ हो इथे काय केलं दीपेननं. चेंडूला आपठी दिली, बॅटरच्या आबाकाच्या बाहेर, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा व्हाईटचा इशारा. +4 5 पंजा. 5 धाबांचा बोनस या ठिकाणी खांडवलकरांसाठी. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील जर चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला मात्र इथे टिकून राहायचं असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. पुन्हा इथे मात्र लाईन मध्ये मात्र बिघाड. विकेट किपर योगेश कोहली सुद्धा आज मात्र पूर्णपणे सासपट होय. व्हाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धाबा अजून ऍड केल्या जातील आणि या 2 धावेच्या सहाय्याने 37 धाव फलक्यावरती. 3रा षटकाचा खेळ सुरू असताना आता मात्र इथून आपण जिनेर 11 खांडवलचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. आणि ज्याप्रमाणे धाबा येत आहेत आय थिंक संघटित संघ मालक माजी सरपंच अमोल शेठ पाटील हे देखील मात्र जास्त उत्साहित असू शकतील. युट्यूबच्या माध्यमातून दररोज सामना ते पाहत असतील, त्यांचं देखील आपण करूया समस्ता ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत. इथे मात्र पुन्हा धाबा स्टिक वरती, चेंडूची हाताळणी आणि हा देखील चेंडू चालला बॉर्डरच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. बॅटची कडा होती, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. एस्टनच्या पाठीमागे शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग. दोन्ही दिशेने पाहिलं तर क्षेत्रही त्यांना आहेत परंतु दोघांनाही संधी मिळाली नाहीये. एवढा वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धाबांचा आता मात्र इथे पाऊस पाडला जातोय. या धाबा रोखणार कोण?
याकडे आता मात्र थेटेला देखील इथे विचार करावा लागेल. पुढचा बॉल फेस करेल योगेश्वर पाटील. फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल केलाय. अगदी व्यासपीठाच्या डोक्यावरून फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. वाह, जेव्हा योगेश्वर लय मध्ये येतोय ना तेव्हा लय भारी बॅटिंग करतोय आणि पुन्हा मात्र त्याने सिद्ध करून दाखवलं की मी खांडवलकरांचा स्टार का आहे. मला अमोल शेठ पाटील यांनी मात्र ॲज अ आयकॉन म्हणून का मात्र निवडलंय याचं तो प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना 3 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा फलकावरती गडी गमाला फक्त 1. आणि डिफेन्सचा आपण जर विचार केला तर भरपूर मागणा स्पेल त्याचा राहिला. एका षटकाच्या स्पेलमध्ये तब्बल त्याने धावा खर्च केल्या 23. म्हणजे असं वाटतं की आय थिंक आज सुपर संडे आणि डे मार्ट शॉपिंग सेंटरमध्ये मात्र या ठिकाणी दीपीने धावा खर्च केल्या असंच म्हणावं लागेल. काही चुकीचे चेंडू त्यांनी हाताळले आणि त्याच्यावरती फलंदाज भरसले. वाह, का बॅटिंग बाजू सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. योगेश्वर पाटील इज ऑन फायर आणि आज एन्जॉय घेत असताना सुपर संडे मध्ये श्रीकांत मगर, साईनाथ पाटील, आरडी आणि त्यांच्याच प्रयत्नातून मोठी स्पर्धा आपल्याला याच ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका. जगदीश पाटील अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष चषक दिनांक 7, 8, 9 ऑगस्ट 3 दिवसांचा हा सोहळा असणार आहे. प्रवेश फी असेल 12,000 रुपये. रबर बॉल टुर्नामेंट, एक गाव एक टीम, ऑल इंडिया 2 आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 60,000 60 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक 2 व्हीलर तुम्हाला दिली जाईल. द्वितीय क्रमांकासाठी 40,000 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचप्रमाणे तुम्हाला एक भव्य चषक दिला जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी रोख 20,000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांच्या समेत एक भव्य चषक असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर तुम्हाला बाईक दिली जाईल. बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅटर साठी बेस्ट सायकल, बेस्ट फिल्डर साठी तुम्हाला सायकल दिली जाईल. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही जानूसपुरी इताडे किंवा दैवत वेलेकर, ऋतिक तिसकर, विशाल पटोल यांची संपर्क साधू शकता. परंतु इथे चेंडू आणि बॅटमध्ये काय संपर्क झालाय. व्हॉट अ ग्रेट शॉट आणि आलाय लाराच्या बॅटमधून हा मॅक्झिमम सिक्सर. वाह, काय फटका केलाय. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट ललेश पाटील. आणि आता मात्र पाटीलच्या अगेन्स्ट लारा बरसला असं म्हणावं लागेल. इथे चांगला बॉल आहे, इथे चांगला बॉल आहे कारण ऑफस्टम्पच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला होता लारानं. चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. षटकाराच्या समित आपण जर पाहिलं तर 53 धावा फलकावरती आपण पाहिल्या होत्या. परंतु त्यानंतर डॉट बॉलची सांगता एखादे विकेट्स तुम्हाला इथे मात्र प्राप्त करावं लागेल. धावांवरती जर अंकुश लावायचा असेल तर एखादी विकेट घ्यावी लागेल. आणि इथे देखील मात्र चांगला बॉल. अगदी बॉडी लँग्वेजला मात्र या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि दोघांमध्ये तर मात्र चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. लाराच्या पाठमधून एक षटकार आपण आतापर्यंत पाहिला. परंतु 4 आय थिंक 5 चौकार. योगेश्वर पाटील देखील एक चांगली इनिंग इथे मात्र पेश केली. एक षटकार त्याचप्रमाणे 4 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आणि सिंगल डबलला देखील तो चांगला प्राधान्य देतोय. ओहो, बॅटची वरची कडा पुन्हा चेंडू मात्र पाठीमागे चाललाय. सुनील गांगुडे मात्र त्या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावीवरती मात्र समाधानी राहावं लागेल कारण योगेश्वरला देखील माहिती आहे की जेवढा वेल मी केलपट्टीवरती काढेल तेवढा मात्र माझ्या संघाला त्याचा मात्र बेनिफिट मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे मात्र जास्त तो मात्र रिस्क घेत नाहीत. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या 55. अब तक 55 धावा फलकावरती पाहायला मिळतात. डबल 5. जबरदस्त कामगिरी. अजूनही मात्र 8 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल ललेश पाटील. ओहो, इथे हुक केलाय. चेंडू चला फाईन लेग कडे आणि तिकडे मात्र सुनील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे देखील मात्र एकच धाव मिळेल.
षटकारानंतर मात्र या ठिकाणी ललिश पाटीलचा चांगला बाउन्स बॅक पाहायला मिळतोय, कारण तदनंतर त्याची लाईन आपण इथे मात्र चेंजेस पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे ते प्रशांत चोरकेकडून मात्र थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी अजून एक धाव हो दोन्हीचा प्रयत्न केला जातोय. आय थिंक असं वाटलं होतं की लारा विकेट आपली सॅक्रिफाईस करतो की काय, परंतु तिकडे मात्र ललिश पाटील परफेक्टली चेंडू कलेक्शन केला नाही आणि त्याच्यामुळे मात्र एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहिलं आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र पलून पूर्ण केल्या. 4 षटकांचा केली संपन्न आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 58 आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि प्रत्येक संघ जर पाहिला तर बॅलन्सिंग संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र या स्पर्धेने मात्र सर्वांना आपलंसं केलं असं म्हणावं लागेल. प्रेक्षकांची देखील गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. युट्यूबवरती देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि चालू सामन्याचा आपण जर प्लेइंग लिस्ट जर पाहिली तर योगेश्वर पाटील, जितू भोईर, साहिल पाटील, आदित्य शेलार, राकेश दिगाडकर, रोहित जाधव, संकेत पाटील, यतीन जाधव, लारा गांगोडे, गणेश वेलेकर उर्फ गणू, ऋतिक तिसकर, विनोद पाटील हे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण हरेश भाऊ इलेव्हन आमने संघाचा विचार आपण केला तर अक्षर थेटे आय थिंक ॲज अ आयकॉन दीपेन केने, योगेश कोले, अक्षय म्हात्रे, प्रवीण पाटील, स्वप्नील म्हात्रे, भावेश जोशी, ललिश पाटील, सुजित पाटील, सुनील गांगुडे आणि प्रशांत चोरगे ही त्यांची प्लेइंग लिस्ट आपल्याला आपण इथे पाहतोय. आणि आता माझा चेंडू भावेशच्या हातामध्ये सोपवलाय. भावेश उर्फ बाबूपुरम आमणे आणि पहिलाच बॉल आय थिंक लाईन मध्ये थोडीशी मात्र बिघाड, कारण ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू जाणारा 1+1 एकूण 2 रन्स मात्र या ठिकाणी ऍड केल्या जातील. अतिरिक्त धावांवरती मात्र कुठेतरी रोख राहावं लागेल, कारण थिएटरला देखील माहिती आहे की जेवढ्या धावा इथे मात्र बनतील त्यापेक्षा अधिक एक धाव आपल्याला मात्र इथे जोडायची आहे सामना जिंकायचा असेल तर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकी धाव मात्र या ठिकाणी रोखण्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागतील, खास करून अतिरिक्त धावाच्या तुम्ही खर्च करतायत. आणि इथे ज्युनियर 11 खांडवल संघ चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपण पाहतोय 60 धावा फलक्यावरती आणि अजूनही मात्र 6 बॉलचा किल शिल्लक या पहिल्या डावातील. आणि योगेश्वर आणि लारा सारखे बॅटर आता किलपट्टी पाहायला. ओ अजून एक मिस्टेक, पंचांचा बीमर, नो बॉलचा इशारा, फटका हवेत. अक्षय थेटीने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि झेल जरी पकडला असता आय थिंक तरी बॅटर इथे बाद होऊ शकला नसता. फलंदाजाने पलून 2 धाबा पूर्ण केल्या 2+1. हो आणि 13 धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 3 धाबा कंप्लीट. ये क्या हो रहा है भाई. आणि विकेट आय थिंक कोणासाठी मात्र या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करतात, हा देखील मात्र प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. 3+1 एकूण 4 धावा इथे मात्र 8 केल्या जातील. परंतु पंचांसमोर आता मात्र चर्चा सुरू आहे की आय थिंक 2+1 की 3+1 हा प्रश्न आता मात्र इथे पडलेला आहे. दोन्ही पंच जरूर मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत की चेंडू काउंट झालेला आहे की नाही. परंतु भावेश जोशी या ठिकाणी या चुकीच्या लाईनवरती कामगिरी करतोय. एकही चेंडू त्याने हाताला नाहीये आणि तब्बल 6 धावांचा बोनस प्रतिस्पर्धी संघासाठी दिला असंच म्हणावं लागेल. किती येते 1+3 एकूण 4 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. फ्रीड बॉल
गोलंदाजीमध्ये चेंजेस आणि आता मात्र भावेचं षटक पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. फ्रीट बॉल सामना करेल या ठिकाणी कॅरन. हो 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 मॅच आय थिंक आतली कडा आपण पाहिली जरूर, परंतु एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीत. योगेश्वर पाटील खेळण्यासाठी सज्ज. हो फटका टायमिंग प्रॉपर नाहीये. विकेट किपर अक्षय थेटे चेंडूच्या खाली पाहायला मिळतो आणि कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. ज्या विकेटची सक्त आवश्यकता होती टीम हरेश भाऊ पण आमने संघाला ती विकेट अखेर शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी प्राप्त केली आणि योगेश्वर पाटीलच्या खेळीवरती या ठिकाणी पूर्णविराम. दुसरा बॉल त्याचा नाही बट साहिल पाटील फ्रॉम पिसे. पहिली सफलता राहुलच्या खात्यामध्ये. हो अजून एक चांगला बॉल जिथे पाणी साचलंय तिकडे मात्र चेंडूची हाताळी करतो आणि ज्या वेळी आपण पाण्यामध्ये चेंडूची हाताळी करतोय त्यावेळी मात्र टी बॉल आय थिंक जास्तीत जास्त स्किड होत असतो, वेगानं ट्रॅव्हल होत असतो आणि तो टार्गेट मात्र या ठिकाणी तो प्रयत्न या ठिकाणी राहुलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल डॉट बॉल सांगता. हो आता मात्र पोस्ट केलाय. वा पाटीलची पाटीलगिरी काय ताकदवर षटकार मात्र पाहायला मिळतोय. यासाठी मात्र या ठिकाणी सातत्यानं आपण पाहिलं तर लारा आणि योगेश्वर पाटीलचा प्रयत्न होता की साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये कधी येणार आणि तो कधी बरसणार आणि पहा त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला मॅक्झिमम सिक्सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून. व्हॉट अ ग्रेट शॉट, कडक शॉट. फोर्स करणं आणि फोर्स करून मात्र अशा प्रमाणे फटके खेळणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु साहिलच्या मनगटामध्ये पॉवर आहे आणि ते पॉवर तो आता मात्र इथे जनरेट करत असताना षटकाराच्या सम्मिलित संघटित धावसंख्या पुढे जाते. 71 71 धावा फलक्यावरती. धावसंख्या आता डेंजर झोनकडे इथे वाटचाल करत असताना ओहो इथे मात्र अधिक बाउन्सर आणि त्याच्यामुळे आता मात्र या ठिकाणी पंचाच्या नजरेतून गोलंदाज आय थिंक राहुल वाचू शकला नाही. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र इथे ऍड केली जाईल. टाळ्यांचा गजर प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक धावेनंतर पाहायला मिळतोय. हो इथे मात्र चांगला बॉल, थोडीशी घाई केली. चेंडू येण्याच्या अगोदरच फटका केल्याचा प्रयत्न साहिल पाटीलने केला, त्याच्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. ऑन साईडला केल्याचा त्याचा एक उद्दिष्ट होता, परंतु तो असफल ठरला. धावसंख्या स्थिर आहे 72. अजूनही मात्र डावातील चेंडू शिल्लक आहेत. एकूण शेवटचा बॉल आणि तो आला ओव्हर पिच, त्याला देखील या ठिकाणी पाठवला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार फिनिश लाजवाब. याचसाठी या ठिकाणी साहिल पाटीलचा मात्र सातत्यानं विचार केला गेला आणि साहिलनं मात्र एक बहुमूल्य इनिंग छोटी का असू द्या परंतु चांगली खेळली आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या 78 आणि विजयासाठी हरेश भाऊ इलेव्हन आमने संघाला 79 धावांचं लक्ष्य समोर असेल. काय बॅटिंग पाहिली आपण, लाजबाब. चांगल्या स्थितीमध्ये जिनेल इलेव्हन संघ मात्र पोहोचलाय, परंतु इथे 79 धावांचा मात्र संरक्षण आता मात्र खांडवलचे गोलंदाज करतील का की इथे मात्र अक्षय थेटे अँड कंपनी इथे मात्र चांगली कामगिरी करेल का. थोड्याच वेळामध्ये जरूर या सामन्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु आपण मित्रांनो पाहतोय 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 ऑन स्क्रीन पाहू शकाल. आठी संघ मालकांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय मनोहरजी केणे त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे, त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण सर्व ट्रॉफीज पाहतोय, जे आम्हाला बाबगावचे युवा उद्योजक विकी शेठ पाटील आणि उत्कृष्ट क्रिकेटर वसीम सिंधू यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे स्पर्धेचा आपण विचार केला
तर आम्हाला स्पर्धेसाठी चेंडूचं सहकार्य DY पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगेशजी पाटील, त्याचप्रमाणे इताडे किरवलीचे माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर उप आडी शेठ, त्याचप्रमाणे आपण विचार केला तर चेंडूसाठी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे खांडवल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलाजी पाटील, हरिभक्त पारायण यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण हेच प्रेम तुमचं आमच्यासाठी फार मौलिक आहे. अशी साथ प्रत्येक वर्षी तुमची आम्हाला लाभेल, असं सहकार्य आम्हाला तुमच्याकडून प्रत्येक वर्षी मिळेल हेच आम्ही 7 स्टार ग्रुपच्या वतीनं अपेक्षा करतोय. आणि आता मात्र 79 धाबांचं लक्ष इथे कशा रीतीने पार केलं जाईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहेत कॉम्बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे. थँक्यू सो मच. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी स्पेशल सन्मान जे आपण पाहत आहोत सावध नाक्यावरील प्रसिद्ध वडापाववाले आमचे मित्र विकासजी पाटील अर्थात जय विकास पाटील याचकडून आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि दामू म्हात्रे जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद योगी पाटील सर. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. तब्बल 78 धावा. टार्गेट काय? हॅलो. एकोणऐंशी धावांचं लक्ष असणाऱ्या 5 ओव्हरमध्ये भरपूर मोठी टोटल या ठिकाणी सेट करण्यात आलेल्या 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी. एक मोठी टोटल या मॅच मध्ये आता इथून पार केली जाणार का? सलामीची जोडी आपण पाहतोय दीपेन केने आणि त्याच्या सोबतीने बॅटर अक्षय थेटे आला. नॉकआउटच्या मॅचेस आहेत आता. इथून पुढे नो चान्स, हरणाऱ्याला संधी नाही, जिंकत जिंकत पुढे जायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय या 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आदरणीय सन्माननीय लोकप्रिय नेते, या विभागासाठी नेहमीच कार्य तत्पर असणारे आदरणीय दयानंद चोरगे साहेब तथा युवा नेते वीरेंजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर महत्वाचं सहकार्य या स्पर्धेकरिता लाभलं. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, यानंतर आणखी बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत.
फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ रोशन स्पोर्ट्स मुठवल आपण आता मैदानावर रिपोर्टिंग करायला हरकत नाही, कारण यानंतर सेमीफायनल जय भोलेनाथ जांभूलपाडाच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहे आणि त्याच्यानंतर मेगा फायनल. आजच्या 4 संघांमधून मुठवळ स्वर्गीय मकरंद स्मृती या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. आता इथे जो संघ पराभूत होणार तो संघ या स्पर्धेच्या बाहेर. एक चांगली स्पर्धा प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण बघतो की कैलास पाटील त्याचबरोबर 7 स्टार यांच्या वतीने रबर बॉलची आपल्याला बघायला मिळते. अक्षय थेटे स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गणेशचा वापर करण्यात आलेला आहे. योगेश्वर आज पूर्ण दिवस काय बॅटिंग त्याची आपल्याला बघायला मिळाली. कफलातून डाव याही महत्वाच्या मॅच मध्ये त्यानं साकारला. गणेश तयार. पहिलाच बॉल. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पण बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलाय. हो यावेळेला अप्परकटचा फटका. बॉल हवेत जरूर होता आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील आहे असं सांगितले ते प्रेक्षकांनी. आणि सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर त्रिमूर्ती अर्थातच राकेश दिगाडकर, श्रीकांत मगर आणि साईनाथ पाटील यांच्याकडून 1000 कॅश प्राइज प्रेक्षकांना दिला जाईल. वाह क्या बात आहे. षटकार त्या ठिकाणी आला आणि धावसंख्या 6 ने पुढे जाताना धाव फलकावरती. नो बॉल आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार आलाय. दुसरा बाउन्सर लागोपाठ आल्यामुळे आपण पाहतो की नो बॉल घोषित केलाय. फ्रीडचा बॉल आहे. यावेळेला पुन्हा एकदा हवेत. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कॅच सुटलाय त्या ठिकाणी. जरी झेल चालला असता तरी फलंदाज बाद होऊ शकला नसता, कारण फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती आली आहे सिंगल. बॅट चेंज. थर्ड मॅच क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती फक्त मिळेल 1 धाव. सुरुवात तर चांगली राहिली आहे. 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट तर मिळालाय या ठिकाणी फलंदाजांना. अक्षय थेटेचं खेळणं फार महत्वाचं असेल या मॅच मध्ये. गणूचा बॉल. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. मागे रॅप शॉट खेळायचं होतं, स्कूप करायचं होतं, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक ओव्हर मागे आपण जर विचार केला तर 79 धावा करण्यासाठी 16 धावा बनवाव्या लागतील कमीत कमी. यावेळेला सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतोय गणू. प्रत्येकी मॅच मध्ये आपण पाहिलं गणू असेल, हरिकेत असेल, ज्यांची गोलंदाजी जिनल 11 खांडवल करिता खूप चांगली राहिली आहे. बॅटिंग मध्ये तर योगेश्वर आणि आदित्य नेहमीच चमकलाय. हो यावेळेला चांगला फटका कवसला. फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित, परंतु बॉल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार. खराब क्षेत्ररक्षण.
हो यावेळेला आणखी एक चांगला बॉल. ओ टिरेकिट लागलाय. विनोद मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्यावरती मिळेल. येस धाव घेतली नाहीये, नकार दिलाय. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती. चला ऋतिक तिस्कर साठी एक पारितोषिक लागलंय. जर झेल पकडला तर 6060 म्हणजे 60 रुपयांचं पारितोषिक ऋतिक तिस्करला दिलं जाईल. श्रीकांत मगर, साईनाथ पाटील आणि राकेश दिगाडकर यांच्याकडनं. क्या बात आहे. आता एक संधी होती त्याच्याकडे, आता ती दवडली आहे. झिरो बॉल पण त्यांच्या समोर जर झेल पकडला तर वीस 79चं टार्गेट आहे. 79 टू विन. 20 धावा धावफलकावरती झालेले आहेत. अजूनही 59 हव्या आहेत. 59 पाहिजेत अजून. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी आपण पाहतोय दिपेनच्या बॅट मधून षटकार आलाय. ओ यावेळेला पूर्णपणे फलंदाजाला फसवलं होतं, मात्र सहज सोपा झेल तिथे सोडलाय. दिपेनला जीवनदान मिळतंय. कॉट अँड बॉल, बॉल अँड कॉट ची संधी होती, मात्र त्या ठिकाणी ती संधी दवडली आहे आणि सॉफ्ट डिसमिसल होता होता राहिलाय. हरिकेतनं खूप चांगला कमबॅक केला होता षटकारानंतर. फलंदाजाला संभ्रमात टाकलं होतं. यावेळेला चांगला बाउन्स मिळाला. चांगला राईज होणारा बॉल. लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल होते, त्याच्यावरती मिळेल ते फक्त सिंगल. हरिकेतनं चांगली गोलंदाजी केली आहे. वेगा बरोबर टप्प्यावरचं त्याचं नियंत्रण खूप चांगलं पाहायला मिळालंय हरिकेतचं. धावसंख्या 21 आकड्यावरती. निलेश कोळी यांनी देखील खूप चांगली साथ दिली आहे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये स्पर्धेमध्ये. आणखी एक चांगला बॉल. ब्युटिफुल बॉल यार. चांगला बाउन्स आहे, चांगला राईज होणारे बॉल आपल्याला बघायला मिळालेत. जिनल 11 खानवल पहिला सामना ते पराभूत झाल्यानंतर काय पलटवार त्यांनी केलाय या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅच मध्ये मात्र फलंदाजांचं काम चोख पाहायला मिळालंय. हरिकेत पुन्हा एकदा फुल टॉस. अक्षय थेटे समोर लॉफ्टेड इट. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ग्रेट सिक्सर. हो पुन्हा एकदा चांगला फटका. ये जय आणखी एक सिक्सर. साईडला बॉल गेले बघ. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 2 लागोपाठ सिक्सर आलेत आणि 33 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत.
79 लक्षाचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 33 झालेत. आणखी 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 46 धावांची गरज आहे. 46 येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 46 धावा इथून करायच्या तर सामना जिंकण्याकरिता, सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता. इथून ते 18 बॉल आणि आता 46 ची गरज. स्पीडअप करायचंय. गोलंदाजी करण्यासाठी मला वाटते जितूचा वापर करण्यात आला. 1 घंटा जास्त आलाय मॅचला. वेळ खूप जास्त होते, लक्षात ठेवा टीम खांडवल. यानंतर आणखीन 2 मॅचेस बाकी आहेत. यानंतर सेमी फायनल आणि फायनल 2 मॅचेस बाकी आहेत, त्याच्यामुळे विनंती करतोय. जितू बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला परफेक्ट यॉर्क लेंथ. रनआउटची देखील संधी तेथे होती. अक्षय थेटे मात्र त्या ठिकाणी धावबाद होऊ शकला असता. 1 धाव तिथे मिळाली आहे. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 34 आकड्यावरती. 17 बॉल आणि 45 असे समीकरण आता या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. लो फुल टॉस होता. याही वेळेला टर्न केल्या बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर येतात. बॉलवर 1 धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. संकेत बॉलवर येता येता फलंदाजांनी आणखी एक धाव त्या ठिकाणी चोरली असंच आपण म्हणूया आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला धावफलकावरती 36 धावा, 36 रन्स. 43 कराव्या लागतील. बॉल मात्र 16 शिल्लक आहेत. सिंगल डबल्स महत्वाचे आहेतच, मात्र मोठे फटके देखील मध्ये तुम्हाला खेळणं गरजेचे. एखादा मोठा फटकाही तुम्हाला खेळावा लागेल मॅच मध्ये बनून राहण्यासाठी. यावेळेला अप्पर कटचा फटका आहे आणि तो फटका मात्र निघून गेलाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय थेटे वॉरियर ऑफ नांदकर हरीश भाऊ 11 आमनेसाठी एकटा लढत असताना ठोकलाय त्यानं सिक्सर. जबरदस्त अप्पर गेटचा फटका आपल्याला बघायला मिळाला अक्षय तेटेच्या बॅट मधून आणि त्याच्यावरती षटकार आलाय. खूप चांगला वॉरियर सारखा खेळत असताना हा योद्धा पुन्हा एकदा आपण बघतोय बॅकफुटला जात असताना हॅमर केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. आणखी एक बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. काय फटकेबाजी करतोय मोठ्या रन चेस मध्ये अक्षय तेटे. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. यावेळेला चांगल्या लेंथवर हा बॉल जितून मात्र पलटवार केलाय. हा बॉल राईज होत असताना सर्व विकेट किपर आदित्यकडे जातोय. आलाय निर्धाम आणि इथे धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 46. 46 येणारे 13 बॉल 33 धावांची गरज. 13-33 मॅचची टॉप एज. मागील लॉंग स्टॉपला बॉल गेलाय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त 1च धाव. आता 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. या ठिकाणी आपण पाहतोय टीम हरीश भाऊ 11 आमनेला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना देखील विनंती असणार आहे की आपण आता वॉर्निंग द्यायची आहे. अतिरिक्त जर वेळ घेतला तर आपण रन्सची पेनल्टी देणार आहोत. रन्सची पेनल्टी असणार आहे जर अधिकचा वेळ आपण आता खर्च केला तर. येणारे 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. संकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संकेतवर विश्वास दाखवलाय पेनल्टी मिनिट षटकामध्ये. त्या विश्वासाला तो सार्थकी ठरणारी कामगिरी इथे करणार का? चला जांभूळपाडा टीम सेमीफायनल साठी आपणही तयार राहायचंय. 12 बॉल आणि 32 ची गरज आहे. या मॅच नंतर लगेचच टॉस केला जाणार आहे. आपल्याकडे पुरेसा वेळ नाही आता कारण 2 मॅच याच्या नंतर बाकी आहेत. संकेत तयार. ओ संकेतचा पहिला बॉल जबरदस्तीने यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन की शरीरावर येणारा बॉल होता, बॉडी लाईनचा बॉल होता. कदाचित या चेंडूला पुल किंवा हुक करण्याचा प्रयत्न केला असता तर बेटर रिझल्ट आला असता. मात्र गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने अक्षय तेटे कवच पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल येते. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार त्या ठिकाणी आलाय. खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो कारण या वेळेला आता तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट्स लावावे लागतील. ऋतिककडनं मिस्टेक्स झालेतच आणि म्हणूनच त्याचं आता क्षेत्ररक्षणाची पोझिशन बदलली आहे. अक्षय थेटे आतापर्यंत विचार केला तर 3 सिक्सर, 4 सिक्सर आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. ओ इम्प्रोवाइज क्रिकेट मागे स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु जे पाण्याचं डबकं साचलंय त्याच ठिकाणी पाणी जाऊन आणि बॉल जाऊन थांबलं आणि जिथे चौकार मिळू शकला असतं तिथे मात्र सिंगलवर समाधानी राहावं लागलं. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 51 धावा, 52 धावा आहेत आणि अजूनही 27 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्याकरिता. जिथे बॉल शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि आता 27 धावा. प्रत्येक बॉल मागे 3 धावा असं समीकरण. संकेत तयार. दीपेन साडिया सोडून दिला बॉल वाईड असेल. आता 9 मध्ये 26. बघूया सेमीफायनल मध्ये जांभूळपाडा संघाच्या विरुद्ध कोणता संघ येणार. पुन्हा एकदा हरीश भाऊ 11 आमने येणार की चिन्नल 11 कांडवल येणार. नऊ 26. संकेत तयार. फुल टॉस. ये नहीं छूटने वाली. सचिन काय फटकल. नाजवाब टायमिंग. दीपेन केनेचा वार. मागच्या वर्षी मालिकावीराचा पुरस्कार का घेतला होता या क्रीडांगणावर या स्पर्धेमध्ये दीपेननं हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय. अफलातून फटका, षटकार. येणारे 8 बॉल आणि आता 20 धावांची गरज. एक चुकीचा बॉल संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुल टॉस आणि त्याची प्रतीक्षा फलंदाजाला होती. आता चुका करता येणार नाहीयेत. मी अगोदर देखील सांगितलंय की आता चुकीला माफी नाहीये. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक बॉल टाकत असताना विचार करून टाकावा लागेल. आणि फलंदाज ज्या फ्लोनं सध्या बॅटिंग करतायत अनबिटन आहेत. एकही विकेट घेतलेली नाहीये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना जिनल 11 कांडवलनं. आणि आता 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज. संकेत पुन्हा एकदा. इथे मात्र चांगली लाईन आहे. इथे चांगली लाईन आहे. कट करण्याचा प्रयत्न होता दीपेनचा. हा बॉल मात्र सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता 7 चेंडू 20 धावा. वा भाई वा. मॅच अगदी रोमहर्षक. कालचा क्वार्टर फायनलचा सामना जसा तुम्हाला सेमीफायनलचा सामना जसा बघायला मिळाला तशीच ही मॅच आहे. आणखी एक डॉट आलाय आणि आता सामना आलाय शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल 20 धावांची गरज. षटकारानंतर केलाय पलटवार संकेत पाटील. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा.
6 बॉल आणि आता 20 धावांची आवश्यकता असणार आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी यतीन आलाय बॉलिंग मार्कवर. हो पहिलाच बॉल, यावेळेला हेलिकॉप्टरचा अंदाज संकेत, चेंडूच्या खाली अक्षय थेटेची शिकार केली आहे. पहिल्याच बॉलवर यतीनला मिळाली आहे सफलता आणि आता येणारे 5 बॉल 20 धावांची गरज. आणि आता राज कोनकर आलाय. मागच्या मॅच मध्ये तर जबरदस्त खेळ साकारली होती आणि आता यतीनच्या समोर राज कोनकर. पुन्हा एकदा नानकर वर्सेस नानकर हे बॅटल आहे. 5 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. काय आहे समस्या जी काय असेल ती पहिल्यांदा इकडे समस्या मांडा, त्याच्यानंतर त्याचं निरसन केलं जाईल. यतीननी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आणि आता 5 बॉल मध्ये 20 ची गरज आहे.
राज कोणकर आलाय. राजकोणकरनी मॅच जिंकून दिली तर 500 रुपये. राज कोणकरनं सामना जिंकून दिला तर निलेश कोहली यांच्याकडून 500. ओ यावेळेचा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. रोमांचकारी सामना आहे. राज कोणकरनं आज दिवसभर जबरदस्त फटकेबाजी केली आहे. प्रेशर जरूर असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही, कारण रन चेस करतायत. चेसिंग करत असताना दबाव हा जरूर आपल्याला फलंदाजावरचा बघायला मिळतो. 5 बॉल आणि आता 19 धावांची गरज. ओ यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील देखील करण्यात आली. येथे आलाय डॉट बॉल आणि आता टाळ्यांचा गजर सुरू झालाय. जिंकल 11 खांडवल संघाकरिता, परंतु व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेतलाय फलंदाजांनी. इट्स अ फेअर बॉल. मिडल स्टंपच्या वरनं बॉल निघून गेलाय आणि हा चेंडू निर्धाव म्हणजे आता 4 बॉल मध्ये करायचे आहेत. 19 रिव्ही लॉस बॅटरचा देखील. 4 बॉल 19. यतीन तयार. ओहो या वेळेला उचललाय आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आहे. ओ हो चौकाराचा निर्णय आलेल्या पंचांकडनं. नाही थांबा, चेक करू. तिकडे काही प्रेक्षक देखील आहेत, काय डायरेक्ट चेक करतायत. पंचांनी तर 4 दिलाय. चेक करूया आपण, आपल्याकडे जर असेल तर. ऑनफिल्ड पंच तुम्ही निर्णय देऊन ठेवा. चौकार आहे. चला स्क्रीनवर आपण बघितलंय, चौकार आहे. बाउन्स न बॉल गेला. येस ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. अगदी स्लो मोशन मध्ये पहिला बाउन्स आणि त्याच्यानंतर बाउंड्री रोप्स वर बॉल जाताना दिसतोय. म्हणजे आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. राज कोणकर ऐतिहासिक विजय आपल्या संघाला मिळवून देणार का? घरच्या मैदानावर यतीन देखील घरच्या मैदानावर. वाह, नांदकर वर्सेस नांदकर बॅटल सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यतीन वर्सेस राज कोणकर. 3-15. ओहो बाउन्सर. एक्झॅक्टली काय घडतंय पहा. एकच धाव 2 धावा जर इथे घेतल्या असत्या तर सुपर ओव्हरची संधी राहिली असती. मात्र राज कोणकर ते कदाचित विसरला असावा. 2 धावा इथे घेणं गरजेच्या होत्या. सुपर ओव्हरची तरी संधी राहिली असती. आणि आता 2 बॉल मध्ये 14 करायच्या आहेत. आणि हे पहा आवाज. हरीश भाऊ 11 आमने संघाच्या विरुद्ध जिनल 11 खांडवल. हा संघ कुठेतरी आता या मॅच मध्ये सेमीफायनलचे दरवाजे उघडत असताना. जांभूलपाडा कॅप्टन विशाल आपण इकडे रेडी राहा. विशाल पाटील लगेच टॉस साठी रेडी राहायचंय. दोन चेंडू आणि आता इथून 14ची गरज. यतीन लिगल चेंडू टाकणार की एखादा वाईड येणार. यावेळेला फ्लिकचा फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण ऋतिकनं आता यावेळेला चांगले केलंय. झेल घेतली असती तर 6060 श्रीकांत मगर आणि साईनाथ पाटील यांच्याकडून त्यांना मिळाले असते, परंतु झेल घेतलेली नाहीये ऋतिकनं. शेवटचा एक बॉल. ओ यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक आणि इथे मॅच फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. तो अर्थातच टीम जिनल 11 खांडवल संघांना अभिनंदन. अमोल पाटील आणि टीम पहिला सामना ते पराभूत झाले, परंतु सेमी फायनल मध्ये अखेर विनोद पाटील अँड ऑल टीम, अमोल पाटील अँड ऑल टीम त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. अभिनंदन अँड हार्ड लक हरेश भाऊ. हार्ड लक हरेश भाऊ 11. लगेचच या कॅप्टन योगेश्वर विनोद कॅप्टन लवकर या
आणि लगेचच विशाल आपण सुद्धा यायचंय. सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. सामनावीर पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्या अगोदर टॉस देखील केला जाणार आहे. जिन्नर 11 कांडवलचे